हॅलो गाईज. सो आज आम्ही सर्व फॅमिली मिळून चाललो होतो रेस्टॉरंटमध्ये बाहेर फिरायला. आणि रेस्टॉरंटमध्ये जायचं म्हटल्यावरती मी काहीतरी लुक केलाच पाहिजे ना. सो इथं मी फटाफट स्ट्रेट करून घेतला आहे हेअरला. त्यानंतर आम्हाला निघायचं होतं इव्हनिंग 5:30ला आणि आम्ही निघालो 7:30ला. नेहमीप्रमाणे लेट झाला कारण की मेकअप करत होतो. इथे मी कशी दिसते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि लक्षला थोडीशी झोप आली होती कारण की इव्हनिंगचा टाईम होता. त्यानंतर आम्ही पटापट गेलो रेस्टॉरंटमध्ये. सो इकडचा वाईब पण छान होता आणि फूडची टेस्ट पण खूप छान होती. पण आम्हाला एक असं रेस्टॉरंट पाहिजे होतं जिथे फूड पण टेस्टी पाहिजे, वाईब पण छान पाहिजे आणि एन्जॉयमेंट पण झाला पाहिजे. एन्जॉयमेंट म्हणजेच काय, DJ साऊंड हे तो बनता आहे ना. बट तिकडे नव्हतं, तो आम्ही रेस्टॉरंट चेंज केलं आणि इथे आलो ह्या रेस्टॉरंटमध्ये. रेस्टॉरंटचं नाव होतं 5K फॅमिली रेस्टो अँड बार. आता एवढं छान रेस्टॉरंट असल्यावरती फोटोशूट तो बनता आहे ना, फोटोशूट केलंच पाहिजे. सो इथं मी फटाफट माझ्या दीदीला फोन दिला आणि मस्त असे व्हिडिओ आणि फोटो काढले. त्यानंतर माऊचं फोटोशूट झाल्यानंतर आमच्या रक्षूचं फोटोशूट झालाच पाहिजे ना. आणि आमच्या रक्षूचे हे क्यूट एक्सप्रेशन बघा. आणि फायनली आमच्या मॅडम गाडीमध्ये बसल्या होत्या. तो जो गाडी चालवणारा होता तो बोलतो की एवढ्याशा पोरांना नाही बसवत आम्ही, ही 8 मंथची आहे, सो एवढ्याशा पोरांना नाही बसवत. आणि आमच्या मॅडम बसल्या आणि मस्त खेळत होत्या. असं वाटत पण नव्हतं की ही 8 मंथची आहे, कारण की तिचा बसण्याचा जो कॉन्फिडंट होता, असं वाटत होतं की खूप जास्त एक्सपिरियन्स आहे हिला. फोटोशूट झाल्यानंतर आम्ही पटापट केली आमची इथं पेटपूजा. मस्त असं इथं व्हेज कोल्हापुरी मागवलं होतं, त्यासोबत नान, कोल्ड ड्रिंक्स आणि ते राईस. फटाफट हे खाल्लं आणि पेटपूजा झाल्यानंतर म्हटलं की थोडंसं स्वीट काहीतरी खायला पाहिजे. सो इथे आईस्क्रीम मागवले आम्ही तिघांनी. आणि आता पेटपूजा झाल्यानंतर काम तुझ्या तर करायलाच लागेल ना, म्हणजेच काय तर डान्स हो. तर इथे फटाफट डान्सही करून घेतला. आणि आमच्या रक्षूला बोर होत होतं थोडंसं कारण की DJ इथे बंद झाला होता. तोपर्यंत तुम्ही इकडचं रेस्टॉरंट बघून घ्या. तुम्ही बघू शकता तर रेस्टॉरंटची एन्व्हायरमेंट वगैरे खूप छान आहे, वाईब पण खूप छान आहे. आणि इकडे जास्त करून बड्डेच होतात. जो फ्रंट आहे जिथे DJच्या बाजूला, तिकडे जास्त करून बड्डे सेलिब्रेशन होतं. जोपर्यंत DJ चालू होता तोपर्यंत रक्षू खूप ॲक्टिव्ह होते. जसं DJचं साऊंड बंद झालं तशी हिचे एक्सप्रेशन असे झाले की नक्की ते झालं काय. म्हणजे ही अशी पोरगी आहे की आमच्यापेक्षा जास्त हिला डान्स लागतो. हिला थोडा पण DJचा काही प्रॉब्लेम होत नाही, साऊंड सिस्टमचा काही प्रॉब्लेम होत नाही. काय नाही, तो आम्ही फायनली इथे निघालो आहे गाणं बोलत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.